मित्रांनो, आज आपण ऊसाला कीटकनाशकाची फवारणी करतोय. औषध कोणतं वापरले ते पुढे सांगतो. त्या अगोदर आपण ऊसाला खताचा दुसरा डोस दिलाय. त्यामध्ये आपण 24-0, पोटॅश, अमोनियम सल्फेट आणि G5 अशा 4 खतांचा वापर केलाय. तर त्यामध्ये 24-0 चे 2 पोते, पोटॅशचं 1 पोतं, अमोनियम सल्फेट 1 आणि G5 1 असा आपण खत घेतलाय. आता जेवढा वेळ खत टाकायला लागतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ खताचा पोतं सोडायला लागतं. त्यामुळे तुमच्यापैकी जर कोणाला माहित असेल की खताचा पोतं कोणत्या बाजूने सोडायचं तर कमेंट करून नक्की सांगा. कारण की आमचा वेळ त्यातच जातोय. आता मग 4 वेगवेगळ्या खताचे प्रकार असल्यामुळं त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि काही पोत्यामध्ये खताचे डेपी बनले होते, ते आपण फोडून घेतल्या. मिक्स करून झाल्यानंतर लगेच आपण खत टाकायला सुरुवात केली. आता पोटॅश हे पावडर फॉर्ममध्ये असल्यामुळं हवेने थोडंसं उडत होतं, त्यामुळे खाली वाकून टाकावं लागत होतं. त्यानंतर मोटर लावून लगेच आपण भिजवायला चालू केलं. आता पाणी देत असताना आपल्याला तुटळ लगेच लावून घ्यायची होती. आता ज्या ठिकाणी ऊस उगवला नव्हता त्या ठिकाणचा ऊस लगेच आपण कुदळीनं खंदून बाजूला काढून घेतला. खत टाकून आपण ऊस भिजून घेतला. त्यानंतर आपल्याला करायची होती कीटकनाशकाची फवारणी. कारण की तुम्ही बघू शकताय की काही ठिकाणी पोंगेमर लागली होती आणि याचमुळे आपल्याला कीटकनाशकाची फवारणी करायची होती. तर कीटकनाशक कोणते वापरले चला दाखवतो. त्यासाठी वीर कॉम्बी 505 या औषधाचा वापर केलाय, ज्यामध्ये क्लोरपायरिफॉस 50% आणि सायपरमेथ्रिन 5% असे घटक आहेत. कीटकनाशकाबरोबर आपण नॅनो युरिया प्लस, त्याचबरोबर नॅनो झिंक आणि मादांच्या 12x0 म्हणजे मोनो अमोनियम फॉस्फेट या 3 औषधांची पण फवारणी केली. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.